नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र भटकंतीच्या आजच्या या भागात आज आपण आलोय नाणे घाटावर। नाणे घाट हा पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेला एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे। नाणे घाटाच्या निर्मितीचं श्रेय दिलं जातं सातवाहन राजवंशाला। त्या काळी या मार्गाने देशाला तळकोकणाशी जोडलं गेलं, त्यामुळे या मार्गाने महाराष्ट्रातून रोम, युरोप, रशियापर्यंत व्यापार चालायचा। विदेशी व्यापारी कोकणातील विविध बंदरावर येऊन व्यापार करत असत। या व्यापारातील वस्तू पुढे नाणे घाटामार्गे देशावर नेल्या जात। हा माल पुढे बैलावर व खेचरावर टाकून या घाटातून नेला जायचा। नालासोपारा आणि कल्याण ही त्या काळची प्रमुख बंदरं होती। सातवाहनांनी या प्रवाशांच्या व व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी व मुक्कामासाठी वाटेत गुहा खोदल्या होत्या। त्याचबरोबर त्यांनी पाण्याची टाकी खोदली, गडकिल्लेही उभारले होते। त्या काळी या नाणे घाटातून येण्या जाण्यासाठी प्रवाशांना व व्यापाऱ्यांना प्रवास करण्यासाठी कर म्हणजे टोल द्यावा लागायचा। हा कर म्हणजे पैसे। हे पैसे त्यावेळेस नाण्याच्या रूपात दिले जायचे, म्हणून या घाटाला नाणे घाट असं नाव पडलं। हा कर गोळा करण्यासाठी घाटाच्या सुरुवातीला मोठा दगडी रांजण आहे, ज्यात ही नाणी जमा केली जायची। नाणे घाटाच्या सुरुवातीला डाव्या बाजूला डोंगराच्या पोटात एक गुहा आहे। या गुहेत गणेशाचं छोटंसं मंदिर आहे। या डाव्या बाजूच्या टेकडीला नानाचा अंगठा असं म्हणतात। नाणे घाटाची ही वाट डोंगराच्या पोटातून जाणारी निमुळती वाट आहे। या बेचक्यातून जाताना प्रवाशांवर व व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कातळात उंचीवर पहारेकऱ्यांचे देवडे आहेत। या नाणे घाटात एक मोठी नैसर्गिक गुहा आहे, ज्यात सातवाहनकालीन ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे। हा शिलालेख तिथल्या भिंतीवर कोरला आहे। या गुहेच्या बाजूला पाण्याची खोदीव टाकी आपल्याला बघायला मिळतात। सातवाहन राजवटीचा काळ महाराष्ट्रातील सुवर्णकाळ होता असं मानलं जातं। पैठण, जुन्नर, तेर, नेवासे, नाशिक ही शहरे सातवाहन राजवटीत भरभराटीस आली आणि अशा या सातवाहन राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता। तर मित्रांनो, असा होता हा नाणेघाट। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया महाराष्ट्र भटकंतीच्या पुढच्या भागात।